पाठातील सगळे विद्यार्थी राम राम नमस्कार. आज 15 ऑगस्टच्या निमित्ताने मी तुमच्या इथे लंडनमधून बोलतोय. माझं नाव अवधूत खरमाडे. मी उत्कर्षाचा सभासद आहे. उत्कर्षाचा सभासद असल्यामुळे तसे तुम्ही मला दररोजच भेटता. सीताराम सर तुमचे खेळ एकत्र खेळण्याचे व्हिडिओज, तुम्ही कसा अभ्यास करता ते व्हिडिओ सगळे काढून पाठवतात, आमच्या ग्रुपवर पाठवतात. सर्वांनी काळजीपूर्वक ऐकायचं आहे. सर काय बोलतायत तुम्हाला? मला तुमचं गाव फार आवडतं. किती सुंदर आहे तुमचं गाव, किती स्वच्छ आहे तुमचं गाव. मोकळं बाजूला डोंगर आहेत, टेकड्या आहेत, झाडं आहेत, तुम्ही एकत्र सगळे खेळता. तुमचं गाव बघून ना मला माझ्या गावची आठवण येते. माझं गाव पण असंच आहे, अगदी असंच आहे तुमच्यासारखंच. मीही तुमच्यासारखंच लहानपणी खेळायचो. पायामध्ये चपला नसायच्या, गावभर पळायचं, खेळायचं, चोर पोलीस खेळायचं, आम्ही लपाछपी खेळायचो, मी आणि माझ्या गावातले मित्र. शाळेमध्ये जायचो, आम्ही भरपूर अभ्यासही करायचो. शाळेमध्येच मी माझ्या गावच्या शाळेमध्येच शिकलो, तुम्ही जसे शिकता तसं. फक्त पुढे मग शाळेमधून पुढे मग मी इंजिनिअरिंग केलं, इंजिनियर झालो, एका चांगल्या कंपनीत लागलो आणि त्या कंपनीने मला आता लंडनमध्ये पाठवलं आहे. मी तुम्हाला लंडन दाखवणार आहे. माझा हा व्हिडिओ काढून झाला ना, माझं तुमच्याशी बोलून झालं ना, की मी तुम्हाला लंडन पण दाखवणार आहे. तर माझ्या घरातून लंडन कसं दिसतं इकडचं बाहेरचं. ओके, पण त्याच्या अगोदर मला थोडंसं तुमच्याशी बोलायचं आहे. मित्रांनो, हे असे 15 ऑगस्ट तुम्ही जसे साजरे केलेत ना, तसे मी पण 15 ऑगस्ट माझ्या गावातल्या शाळेमध्ये खूप साजरे केलेले आहेत. आम्ही आपल्या गावभर घोषणा देत फिरायचो, प्रभात फेरी काढायचो, घोषणा द्यायचो, शाळेच्या पटांगणामध्ये बसायचो, आम्ही भाषणं करायचो, आम्ही भाषणं ऐकायचो. आम्हाला एकदम स्फुरण चढायचं. आम्हाला असं वाटायचं की अरे देशासाठी आपण पण काहीतरी केलं पाहिजे, देशासाठी आपण पण काहीतरी केलं पाहिजे. पण काय करायचं ते कळायचं नाही, काय करावं ते कळायचं नाही. पण नंतर लक्षात आलं की आपण चांगला अभ्यास केला पाहिजे. आपण शाळेत विद्यार्थी आहोत ना, विद्यार्थी असताना आपण चांगला अभ्यास केला ना की आपण देशासाठी काम करू. मी चांगला अभ्यास केला, इंजिनियर झालो आणि आता कंपनीच्या माध्यमातून मी इकडे आलेलो आहे. इकडे आलेलो तरी पण माझ्या गावाला विसरलेलं नाही आहे. जसे तुमचे व्हिडिओज दररोज बघतो ना, तसेच मी माझ्या गावचे व्हिडिओज पण बघतो, माझ्या गावातल्या मुलांचे व्हिडिओज पण बघतो आणि त्यांच्याशी पण गप्पा मारतो. आज तुमच्याशी गप्पा मारतोय, तसंच मी त्यांच्याशी पण गप्पा मारतो. सांगण्याचा मुद्दा असा की बाळांनो, सीताराम सर जे तुम्हाला एकत्र घेऊन खेळताय, एकत्र घेऊन शिकतात, ह्या तुमच्या खूप चांगल्या आठवणी आहेत. हे शिक्षण, ही शाळा सोडू नका, शिका, पुढे जास्त शिका आणि माझ्यासारखेच लंडनमध्ये या, अमेरिकेमध्ये या, चांगलं यश मिळवा. ओके, ह्या 15 ऑगस्टच्या निमित्ताने मला वाटलं तुमच्याशी हेच बोलावं, हेच सांगावं की तुमच्यासारख्याच गावामध्ये, एकदम लहानशा गावामध्ये शिकलेला मी आज लंडनमध्ये आलेलो आहे. आणि त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा खूप शिका आणि लंडनमध्ये या, अमेरिकेमध्ये या आणि तुमच्या गावातल्या बाकीच्या मुलांना सुद्धा तुमच्या गोष्टी सतत बोलत राहा आणि तुमच्या गोष्टी सांगून त्या मुलांना सुद्धा अभ्यास करून पुढे येण्यासाठी, जगभर फिरण्यासाठी प्रेरित करा. ओके, चला, मी जास्त बोललोय. मला फक्त 2.5 मिनिटच तुमच्याशी बोलायचं होतं. मला सांगितलं होतं की 2.5 मिनिटांचाच व्हिडिओ बनवा म्हणून मी आज आत्ता माझं बोलणं थांबवतोय. पण मी नंतर सुद्धा तुमच्याशी बोलत राहील. ही सुरुवात आहे फक्त. ओके, असं समजा की ही सुरुवात आहे, पण मी तुमच्याशी सतत बोलत राहील आणि हा तुम्हाला लंडनमधले व्हिडिओज पण पाठवत राहील. एक गंमत माहिती का तुम्हाला आता लंडनमध्ये काय? लंडनमध्ये तर उन्हाळा चालू आहे, उन्हाळा. ओके, तुम्हाला लंडन दाखवतो. थांबा 1 मिनिट. अरे मला काय चालू आहे? लंडन दाखवतो मी तुम्हाला. आता लंडनमध्ये उन्हाळा चालू आहे. उन्हाळा लंडनमध्ये आपल्या इथे सूर्य पाऊस चालू आहे. होतो 5 वाजता इथे ऊन पडलेलं असतं, पहाटे 5 वाजता. आणि मावळतो कधी माहितीये सूर्य? पश्चिमेला रात्री 10 वाजता. सकाळी 5 ते रात्री 10 पर्यंत इथे ऊन असतं दिवसभर. ओके, पण हे उन्हाळ्याचे दिवस इथे फक्त 2 ते 3 ते 4 महिने असतात. बाकीच्या 8 महिने खूप थंडी पडते, बर्फ पडतो, पाऊस असतो. बाकीच्या दिवसांमध्ये वर्षभर पाऊस असतो. इथे पावसाळा ऋतू वेगळा नाही. आपल्याकडे कसं उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा 3 ऋतू असतात. इथे 2च ऋतू आहेत फक्त, उन्हाळा आणि हिवाळा. आणि अख्ख्या हिवाळ्यावर पाऊस पडतो. उन्हाळ्यात पण अधूनमधून पडतो, पण हिवाळ्यात जास्त असतो. ही थोडीशी लंडनमधली तुम्हाला गंमत सांगायची वाटली म्हणून तुमच्याशी शेअर केली. ओके, पण अजून पण मी अशा लंडनमधल्या गमती तुमच्यापर्यंत घेऊन येईल. तेव्हापर्यंत राम राम, बाय बाय सगळ्यांना. सगळे चांगले अभ्यास करत राहा, सगळे चांगले खेळत राहा. मी व्हिडिओज बघून सगळ्यांना तुम्हाला बघणार आहे. सो सगळ्यांनी चांगल्या कविता म्हणायच्या, सगळ्यांनी स्पेलिंग पाठ करायचे, पाढे पाठ करायचे. आणि ते मी इथे लंडनमध्ये बसून मी माझ्या घरच्यांना दाखवेल, मी माझ्या मित्रांना दाखवेल. तर लंडनमधले सगळे लोक तुमचे हे व्हिडिओज बघतील. कळलं का? सो तुम्ही तुमचं शिक्षण कंटिन्यू करा, तुम्ही तुमचं
खेळणं एकत्र कंटिन्यू करा आणि फार पुढे जा, मोठे व्हा. ओके, चला मी माझं बोलणं थांबवतो. धन्यवाद. जय हिंद. थँक्यू सर बोला. बघा आता लंडन कसा आहे, किती मोठे मोठे बिल्डिंगे आहेत ना. हे लंडन आहे. बघितलं. तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. जायचं आहे की नाही तुम्हाला पण? मग चांगलं शिका, मग अभ्यास करा चांगला. बघितलं? आवडला? हां, ठीक आहे.